तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. तर आज आपण भारताचा भूगोल हा विषय घेऊन आलो आहोत आणि या विषयावर परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रश्न मागील 10 वर्षामध्ये पोलीस भरतीच्या पेपरमध्ये पडलेले आहेत, तर तेच प्रश्न पुढे सुद्धा विचारण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मी हे प्रश्न पुन्हा घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. यातील प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे परीक्षेला वारंवार पडले आहेत. त्यामुळे शक्यता जास्त आहे की हे प्रश्न पुन्हा येणाऱ्या परीक्षांमध्ये पडू शकतात. तर व्हिडिओ सुरू करू मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे? तर त्या धरणाचं नाव आहे मित्रांनो मुल्लो पेरियार. मुल्लो पेरियार हे धरण आहे. त्यामुळे केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवकाशी हे फटाका निर्मितीचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर शिवकाशी हे जे ठिकाण आहे हे तामिळनाडू राज्यात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची फटाक्यांची निर्मिती केली जाते, म्हणून याचं उत्तर आहे तामिळनाडू. शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांसाठी भरतपूर राष्ट्रीय उद्यान जे प्रसिद्ध आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? पक्ष्यांसाठी असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. राजस्थान या राज्यात पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. भारतातील जी सर्वात जुनी मेट्रो सेवा आहे ती कोलकाता या राज्यामध्ये सुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, खंबायत अंकलेश्वर. खंबायत अंकलेश्वर हे तेल समुद्र प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात. गुजरात या राज्यात खंबायत अंकलेश्वर हे तेल समुद्र आहेत. पुढचा प्रश्न आहे, गीर लाल सिंधी जर्सी या कशाच्या जाती आहेत? तर गीर लाल सिंधी जर्सी या गायीच्या जाती आहेत. गीर लाल सिंधी जर्सी या गायीच्या जाती आहेत. पुढचा प्रश्न आहे, बासमती इंद्रायणी कर्जत. बासमती इंद्रायणी कर्जत या कशाच्या जाती आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो भात. जो भात पिकवतो त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जातींना नावं दिलं आहे. त्यामध्ये बासमती इंद्रायणी कर्जत अशा 3 प्रकारच्या भातामध्ये जाती आहेत. पुढचा प्रश्न, रत्ना सिंधू या कोणत्या फळाच्या पिकांच्या जाती आहेत? तर रत्ना आणि सिंधू या आंबा या फळांच्या पिकांच्या जाती आहेत. एकदम सोपं आहे मित्रांनो लक्षात ठेवायला. कोकणामध्ये आंबा जास्त पिकतो, त्यामधले कोकणातले हे जिल्हे आहेत रत्ना आणि सिंधू, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. त्यामुळे हे लक्षात ठेवायला खूप सोपे आहे. फळांच्या जाती ही आंबा. पुढचा प्रश्न आहे, कुचिपुडी. कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान. कान्हा राष्ट्रीय उद्यान, कान्हा असे सुद्धा लिहितात. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे. हा प्रश्न बरेच वेळा आलाय मित्रांनो स्पर्धा परीक्षेला. पुढचा प्रश्न आहे, मुर्रा मेहसानी सुरती या कशाच्या जाती आहेत? तर मुर्रा मेहसानी सुरती या म्हैस म्हणजे म्हशींच्या जाती आहेत. पुढचा प्रश्न आहे, संजीवनी संपदा कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर संजीवनी संपदा आणि कृष्णा या ऊसाच्या जाती आहेत.
पुढचा प्रश्न, भगवा, गणेश, मृदुला या कोणत्या, थोडीशी चुकी झाली इथे, ते कोणत्या फळ पिकांची आहे ती? थोडीशी टायपिंग मध्ये चुकी झाली. भगवा, मृदुला, गणेश या कोणत्या फळ पिकांच्या जाती आहेत? तर त्याचं उत्तर मित्रांनो डाळिंब. डाळिंब या फळ पिकांच्या जाती आहेत भगवा, गणेश व मृदुला. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. प्रसिद्ध इंदिरा गांधी कालवा हा राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर हे बरेच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? हिमालयामध्ये जे एव्हरेस्ट शिखर आहे त्याची उंची किती आहे? तर त्याची उंची आहे 8,448 मीटर. 8,448 मीटर. पुढचा प्रश्न आहे, मिनी ही भाषा कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही भाषा, मिनी नावाची भाषा सुद्धा आहे, तर ती कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशची प्रमुख भाषा आहे. मिनी ही भाषा अरुणाचल प्रदेश या राज्याची प्रमुख भाषा आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, गीर अभयारण्य. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर मित्रांनो सिंहासाठी गीर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो हे झाले काही भारताच्या भूगोलावर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत. तर आपण मित्रांनो असेच या चॅनलच्या माध्यमातून बरेच प्रश्न घेणार आहेत जे येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी सर्व जिल्ह्यांसाठी जे कॉमन असतील आणि जे महत्वाचे असतील तसे आपण या व्हिडिओद्वारे आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला जर अजून काही टॉपिक वाटत असतील मी कव्हर करावे व्हिडिओच्या माध्यमातून तर ते तुम्ही कमेंट करू शकता. तर त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर तो तशी तेच थांबतो मित्रांनो. सर्वांना जय हिंद.